हॅलो मित्रांनो, तुम्ही कशा आहात? मी अनिल तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आपण महानगर पालिकेची जी रणधुमाळी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तुम्हाला माहिती आहे 15 जानेवारीला मतदान झालं होतं आणि आज 16 जानेवारीला त्याचा निकाल झाला. आता संध्याकाळपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये साधारण 29 महानगरपालिकेचं मतदान झालं होतं. याच्यामध्ये 29 पैकी 26 महानगरपालिकेमध्ये भाजप आणि महायुतीचा विजय झालाय. यामध्ये आपण बघितलेलं आहे तर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नंबर 1चा पक्ष हा म्हणून भाजप आलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे. आणि काँग्रेस आणि इतर विरोधक जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि अजितदादा या सर्व पार्टीचा आणि राज ठाकरे यांच्या सर्वच्या पार्टींचा सुपडा साफ झालाय, अक्षरशः सुपडा साफ झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये कोणती फेक नेरेटिव्ह किंवा खोटी माहिती ही अतिशय प्रचंड वेगाने पसरली जाते बघा. पहिल्यापासूनच यांनी ईव्हीएम हॅक होणं किंवा पैसे वाटले जाणे किंवा आता शाई वगैरे खराब आहे अशा बरेचशा फेक नेरेटिव्ह पसरले जात होते. अगदी कालपासूनच आपण बघितलं होतं. तर सो कॉल सिक्युलर जे रिपोर्टर्स आहेत, त्या रिपोर्टरचं नाव नाही घेणार आपण, तर सकाळी ते स्वतः सांगत होते की हाताची शाई पुसली जाते आणि पुन्हा वोटिंगला गेलं जातात सगळे आणि डबल वोटिंग करतात. तीच रिपोर्टर संध्याकाळी म्हणतात की नाही शाई पुसली जात नाही आणि म्हणजे एवढ्या म्हणजे जलद गतीनं स्वतःचं जे वक्तव्य बदलण्याचं हे लोक माहेर असतात, स्वतः रिपोर्टर असून सुद्धा. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ही अतिशय पारदर्शक असते. मी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 3 वेळा काम केलेलं आहे ऍज अ प्रिसाइडिंग ऑफिसर. तुम्हाला माहिती आहे तर त्या निवडणुकीसाठी अगदी डेटा एंट्री पासून ते अगदी शेवटी बॅलेट सोडेपर्यंत अशा 3 ते 4 ठिकाणपर्यंत एका व्यक्तीचं मतदान होण्यासाठी चेकिंगची प्रोसिजर असते. व्यक्ती सुरुवातीला त्याचा अनुक्रमांक घेऊन आल्यानंतर त्याचं सुरुवातीला त्या या लिस्टमध्ये पहिल्यांदा त्याचं नाव चेक केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं नाव चेक झाल्यानंतर त्याला राऊंड केला जातो आणि त्याचं नाव पुन्हा पुढे नेक्स्ट वोटिंगच्या यादीमध्ये लिहिलं जातं आणि त्याच्यासमोर त्याचं सही केली जाते. त्याच्यानंतर त्याचं वोटर आयडी आणि आधार कार्ड या दोन्ही गोष्टी चेक केल्या जातात आणि ते झाल्यानंतर परत त्या बोटाला शाई लावली जाते आणि शाई लावली असताना त्याला पुढं वोटिंगला जात असताना तो वोटिंग पूर्ण करेपर्यंत 10 ते 15 सेकंदाचा टाइम असतो. त्या 10 सेकंदामध्ये ती शाई पूर्णपणे ड्राय होते. त्वचेवरती आणि नखावरती अशा दोन्ही ठिकाणी म्हणजे शाई लागली जाते. त्याचं वोटिंग होईपर्यंत, तो आवाज होईपर्यंत, तो बाहेर येईपर्यंत पूर्णपणे शाई ही ड्राय होऊन जाते, निघत नाही, पुसत नाही. असे म्हणजे बघा एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा नेता सुद्धा सॅनिटायझर लावून शाई पुसली जाते असं सांगितलं जातं आणि हा खोटा नेरेटिव्ह असं म्हणजे पूर्ण समाजात पसरवला जातो. ऍक्च्युली बघा तो कीटोन असेल किंवा सॅनिटायझर असेल किंवा अल्कोहोल असेल, हे जे काही डिझॉल्व्ह करणारे सोल्युबल सोल्युशन्स आहेत, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, काय असतं, हे समाजामध्ये अक्षरशः संशोधनाचा विषय झाला. तर हे असं व्हायला नाही पाहिजे. आपली लोकशाही बळकट आहे भारत या देशामध्ये. तर निवडणूक प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक होत असते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स असतात, 4 ऑफिसर सोबत पोलीस असतात, झेडओ असतो, झोनल ऑफिसर, त्याच्यानंतर तहसीलदार असतात, नंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणून कलेक्टर साहेब असतात. हे लोक प्रत्येक वेळेस वेळोवेळी देखरेख करत असतात. प्रत्येक तासाला त्याचं रिपोर्टिंग हे पाठवलं जातं मेन जे इलेक्शन कमिशन आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा वोटिंग सकाळी सुरू व्हायच्या अगोदर 6च्या अगोदर वगैरे दोन्ही विरोध पार्टीचे पोलिंग एजंट्स असतात, त्यांच्या समोर हे 50 मतदानांचं मॉक ड्रिल केलं जातं. ती सीआरसी प्रोसेस केली जाते. त्यांच्या समोरच त्यांनी दिलेलं मत हे त्यांनी दिलेल्या पार्टीलाच पडतंय का हे चेक केलं जातं आणि तो डेटा पुन्हा क्लिअर केला जातो आणि तो क्लिअर केलेला डेटा सुद्धा त्याचे जे काही बॅलेट पेपर्स वगैरे आहेत ते सगळे एका लिफाफामध्ये पॅक करून हे पुन्हा ठेवलेले असतात तसेच. आणि विशेष म्हणजे हे सगळा डेटा जो आहे ते तुम्हाला 45 डेज मध्ये पाहायला सुद्धा मिळतो. तुम्ही कोर्टामध्ये अर्ज करून प्रोसिजर तर तुम्हाला करावी लागेल. हे काय आपल्याला कोणाच्या घरी डेटा नसतो किंवा कुठं आपल्याला मिळत नाही. 45 डेजच्या आतमध्ये तुम्हाला तो डेटा पाहायला मिळतो, सगळं रेकॉर्ड. आणि 45 डेज मतदानाचं कॉल रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा जो डेटा आहे तो तुम्हाला पाहण्यासाठी कोर्टामध्ये रीतसर अर्ज करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो पाहायला मिळतो. तुम्ही बघा अगदी तुम्हाला मी सांगतो बघा, म्हणजे कसं की ज्या वेळेस ना देशावरती, धर्मावरती किंवा देवावरती अपमान केलाय ना कोणी, तर त्याचा सबसेल नायनाट झालाय बघा. अगदी त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणलं तर काँग्रेस बघा.
काँग्रेस आत्ताच्या इलेक्शनमध्ये दूर दूरपर्यंत त्यांना अगदी बोटावर मोजक्या इतक्या 2 ते 3 असे सीट्स मिळालेले आहेत. किंवा आता रिसेंटली उद्धव ठाकरेंनी सुद्धा बघा वायपाळ बकबक केली होती की प्रभू श्रीराम म्हणणार जय श्रीराम म्हणणारे जे आहेत ते हरामखोर लोक आहेत आणि हे संजय राऊत वगैरे की मुंबईमध्ये प्रभू श्रीराम चालणार नाहीत असे जे हिंदू विरोधी वक्तव्य करणं किंवा दुसऱ्यांच्या मताच्या लागून चालण्यासाठी हिंदू धर्माचा वेळोवेळी अपमान करणं, 33 कोटी देवता आहेत आणि ते नाहीत सुद्धा असं बऱ्याचशा वेळेस अशा गोष्टी बोलणं सुद्धा हे आपण बघितलेलं आहे, न्यूजला सुद्धा सगळीकडे पाहिलेलं आहे, आपल्याला सर्वांना हे ज्ञातच आहे. पण मला काय सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही धर्माचा अपमान कराल तर तुमचा अक्षरशः नायनाट होऊन जाईल. मला एवढंच सांगायचं बघा की एखादा व्यक्ती किंवा एखादा पॉलिटिकल पार्टी जर तुम्हाला तुमचा गर्व जर आहे तो गर्वच तुमचं स्वतःचं अधोपतन करत आहे, तुम्हाला वरून खाली ढासळत आहे. म्हणजे जनता ही सुज्ञ आहे बघा, जनतेला सगळं माहीत असतंय, जनता पाहते सुद्धा सगळं आणि त्यांना जे करायचं आहे तेच करते बरोबर. तुम्ही कितीही बोललं किंवा काही केलं तर ते काही बदलत नसतंय, जनतेला जे मनात आहे तेच करतात. म्हणजे तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणजेच मराठी माणूस किंवा हिंदू असं नाही आहे. लोकांना विकास किंवा डेव्हलपमेंट किंवा आपल्या आजूबाजूच्या नजरेने दिसतच आहेत जे बदल झालेले आहेत 2014च्या अगोदरच्या 2014च्या नंतरच्या अप टू डेट 2026 पर्यंत किंवा जे बदल झालेले आहेत. तुम्ही बघा मित्रांनो, आपण सुद्धा खूप वेळा मुंबईला गेल्यानंतर किंवा इतर बऱ्याचशा ठिकाणी बघा रोड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पाहिलेली आहेत आपण. अगदी अटल सेतू असेल, मेट्रोज असतील, पुण्यातले मेट्रोज असतील किंवा भुयारी मार्ग असतील किंवा असे खूप काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा उड्डाणपूल असतील, असे खूप काही प्रोजेक्ट्स आहेत जे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतात किंवा जे आपलं जे नेटवर्किंग आहे किंवा मनी ट्रेडिंगचं नेटवर्किंग आहे किंवा या गोष्टी सगळ्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतात. त्यामुळे जनता ही सुज्ञ असते, त्यामुळे जनतेने हे विकासाला मत दिलेलं आहे. याच्यामध्ये विशेषतः बघा मी सांगतो पुण्यामध्ये एक 3-4 दिवसापासून साधारण 40x25चे, 40x30चे, 40x40चे मोठमोठे होर्डिंग ज्याच्यावरती श्रीराम लिहिलेले असते, जय जय श्रीराम किंवा जय श्रीराम असलेले होर्डिंग आहेत, भव्य होर्डिंग अख्ख्या पुण्यामधून प्रत्येक चौकामध्ये लागलेले आहेत बघा 2-3 दिवस झालं. म्हणजे हा मॅसेज एवढा खतरनाक गेलाय पब्लिकमध्ये की पुण्यामध्ये अक्षरशः पूर्ण वन वे म्हणजे ज्या अजित पवारांची सत्ता होती तिथं, पवार घराण्यांची, शरद पवार आणि अजित पवारांची सत्ता होती, त्यांना सुद्धा सबसेल सुपडा साफ झाला त्यांचा. म्हणजे एकीमध्ये एवढी ताकद असते बघा, ज्या वेळेस हिंदू धर्म आणि सनातन धर्माची एकी झालेली आहे त्यावेळेस विरोधकांचा सबसेल नायनाट झालेला आहे. तर हे एकी होणं काळाची गरजच आहे. भारत हा आपला जागतिक महासत्ता बनेलच. आधी जसं मोदी सरांनी 2047चं जे विजन आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलंच आहे, स्वतंत्र भारताचे जे काही सुवर्ण महोत्सव आहे, तर हे अतिशय म्हणजे ह्या गोष्टी आहेत आपल्याला समजतात. म्हणजे जनतेला या गोष्टी कळतातच, कोण प्रेससमोर ब्रीफ देतात आणि कोण फेक नेरेटिव्ह किंवा चुकीची माहिती जी आहे शेअर केली जाते. तर या गोष्टी या मित्रांनो आपल्याला सुद्धा समजल्या पाहिजे. तर या अशा सगळ्या ज्या आहेत आजच्या घडामोडीबद्दल आपण अजून पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम, जय हिंद, जय भारत.